नमस्कार मित्रांनो, डॉक्टर सुनीत वैद्य इन्स्पिरेशनल किट्स अँड कन्सेप्ट सदराखाली आपण नवीन उपक्रम हातात घेत असतो आणि तसंच आज एक छान उपकरण आपल्याला इथे मिळालेलं आहे, ज्याच्यावरती लोकर आणि थंड किंवा थंडी यांचा जो आपण जेव्हा थंडी पडायला लागते तेव्हा आपण सगळे लोकरीचे कपडे, उबदार कपडे यांची बाहेर काढून उन्हामध्ये शेकवून तयार ठेवतो की जेव्हा जास्त थंडी पडेल त्यावेळेला आपल्याला ते लोकरीचे वापरता येतील. ही लोकर ही अशा फॉर्ममध्ये बाजारात विकत मिळते, वेगवेगळ्या रंगांमध्ये आणि वेगवेगळ्या प्रकारची लोकर असते. त्याची जाडी, त्याची घनता याच्यावरती अवलंबून असतं. पण ह्या लोकरीचं काम करायची जी कला आहे ही फार थोड्या लोकांना अवगत आहे. एक सुईवरती क्रोशासारखं विणलं जातं, 2 सुयांवरती केलं जातं, 2 सुयांच्या दोन्ही बाजूला टोकं आणि इकडनं दोन्ही बाजूने उलटसुलट विणता येतं. अशा कितीतरी पद्धतीने आपल्या जुन्या आजी, मावशी, आत्या आणि बरीच मंडळी आपण बघायचो की कसे आपले लोकरीचे कपडे विणले जायचे. मग ते हातमध्ये असू देत, पायमध्ये असू देत, लहान मुलांची झबली, स्वेटर्स, कानटोपी, अशा पद्धतीने सगळ्या गोष्टी ह्या सुयांवरती हाताने विणून केल्या जायच्या. आताचं जग आहे हे प्रगत जग आहे, यंत्राचं युग आहे. आपल्याला एकच आयटम बनवून त्याची किंमत वाढते. जर आपण एकाच दिवशी 10 आयटम करायला लागलो तर ते कसे लवकर करता येतील. आणि त्यासाठी यांत्रिकी पद्धतीने लवकरात लवकर क्वालिटी आणि चांगली कन्सिस्टन्सी, म्हणजे ज्याच्यामध्ये एक गुणधर्म जो साधारण आपण सगळ्याच्यात बघतो की बऱ्याच बायका म्हणतात की मी विणलेला पहिल्या धाग्यापासून किंवा पहिल्या शिवणीपासून तो शेवटच्या शिवणीपर्यंत त्याच्यावरचं जे टेन्शन आहे किंवा त्याची जी गाठ मारण्याची पद्धत आहे ती तशीच तुम्हाला बघायला मिळेल. पण आपण जेव्हा नवीन शिकत असतो त्यावेळेला आपल्या प्रत्येक गाठीची वेगवेगळ्या पद्धतीने बांधणी, आकारणी झालेली असते आणि तो स्वेटर किंवा तो पायमोजा, हातमोजा, टोपी ही बाकीच्या प्रोफेशनल ज्यांची सवय केलेली आहे, स्किल आहे ज्यांच्याकडे, त्यासारखं चांगलं होत नाही. आता एवढा वेळ आज प्रगत युगामध्ये नाही राहिलेला आणि म्हणून मशीन्सची डेव्हलपमेंट केली आहे. हे इथे एक असं सोपं साधं मशीन आपण आणलेलं आहे की ज्याच्यावरती हा जो लोकरीचा दोरा आहे, धागा आहे, तो आपण एका विशिष्ट पद्धतीने पहिल्यांदा ओवून घेतला आणि आता त्याच्यावरती जर आपण हे नुसतं हँडल फिरवलं तर 2 पद्धतीचे आपल्याला शिवण करता येतं. एक तर या इथे आतमध्ये तुम्हाला दिसतं आहे की जर आपला गंजी फ्रॉक किंवा स्वेटर असतो ज्याला शिवण नसते आतमध्ये कुठेही, त्या पद्धतीने हा शिवला गेलेला आहे. इथे हा खालचा भाग. पण वरचे जे आता शिवण मी घालतो आहे त्या ह्याच्यामध्ये जर आपल्याला कापड बनवायचं असेल लोकरीचं तर ते ह्या वरच्या पद्धतीने आपल्याला करता येतं. इथे त्याला 2 सेटिंग्स दिलेली आहे, टी आणि पी. आत्ता आपण पी मोडमध्ये करतो आहे की जिथे प्लेटसारखं हे तयार होतं आहे. ह्या इकडनं वरती असं जेव्हा आपण हे बाहेर काढून सोडवू त्यावेळेला ही एक मोठीच्या मोठी अशी चांगली लांबी रुंदी असलेलं कापड तयार होणार आहे. आणि इथे खालती जेव्हा आपण हे टीवरती ठेवतो, हे बटन जेव्हा आपण जर खालती घेतलं तर ते टीवरती येईल आणि या टीवरती ठेवल्यावरती आपल्याला त्याच्यातनं ही ट्यूब, टी म्हणजे ट्यूब, पी म्हणजे पेपर, असं त्यांनी त्याचं नॉमेनक्लेचर केलं आहे. ही पूर्णच्या पूर्ण ट्यूब, याला कुठेही सांधा नाही आहे, मध्ये शिवण नाही आहे, पण लोकरीचे हे आपण ट्यूब तयार केलेली आहे. आता ह्या मशीनचं ही पर्टिक्युलर जो व्यास आहे, डायमीटर आहे, त्या पद्धतीने याची आखणी होते. पण एका मध्यम मुलाला साधारण जो आपण एक 28 ते 32 ह्या साईजचा या याच्यामध्ये छान प्रकारे स्वेटर तयार होऊ शकतो. त्याला फक्त 2 हात आपल्याला जोडायचे. त्यावेळेला आपण ह्या पी मोडवरती ठेवून हे वरती जसं आता आपण करतो आहे त्या पद्धतीने करायचं. जसं पाहिजे तसं कापून घ्यायचं ते आणि त्याला शिवण घालायची हाताने. जी शिवण या इथे खालच्या आपल्या पोट, छाती, पाठ ह्यांना झाकणारा जो पोर्शन असणार आहे त्याच्यासाठी लागणार नाही, पण हातासाठी लागेल. आणि वरचा जो गळा आहे त्या तिथेही पुन्हा आपल्याला तशाच पद्धतीनं एक छोटं हे करावं लागेल.
ह्या मशीनचा हा एक व्यास आहे, पण अशाच प्रकारची वेगवेगळ्या व्यासाची मशीन मिळतात आणि आपण अगदी मोठा म्हणजे 95पर्यंत वगैरे जो असतो 38 साईजचा तो स्वेटरही याच्यामध्ये करू शकतो. बायकांसाठी याच्यामध्ये आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे स्वेटर्स आणि त्याची डिझाईन्स बनवता येतात. आता हे मशीन आपण चालून बघूया किती आपण रेषा याच्यामध्ये आत्तापर्यंत भरल्या आहेत. त्याचा इथे एक छोटासा काउंटर पण याच्यात दिलेला आहे की जो प्रत्येक एका टर्ननंतर पुढे जातो आणि आपल्याला कळतं की आपण 200 लाईन्सचा करायचा आहे की 250 लाईन्सचा करायचा आहे. हे पूर्वीचं कॅल्क्युलेशन आणि आपण आपल्या आजी मावशी आत्यांना ऐकायचो आईला की कशा पद्धतीने मी 20 असं ठेवायचं, 25 अशा घ्यायच्या, 40 टाके टाकायचे. तर आता हे सगळे इथे या मशीनमध्ये असल्यामुळे हे फिक्स्ड आहे. पण अशी फ्लेक्झिबल मशीन्स की जी वेगवेगळ्या व्यासाची करू शकतात, वेगवेगळ्या लांबी रुंदीची करू शकतात. आपल्याला आता हे सगळ्या शाळांना घेऊन जाण्यासाठी आणि एक कल्पना येण्यासाठी मुलांना की कसं विणकाम केलं जातं आणि मशीनवरती आता कसं फास्ट होऊ शकतं. म्हणजे आपल्याला अगदी सुया घेऊनच आपली कलाकुसर करायची गरज नाही आहे. असे घेऊन याच्यावरती जर छान फुलं बनवली, त्यांना जर लेस लावली, त्याला जर आपण आणखीन काही सुशोभीकरण करून मणी मोती असे जर लावले तर आपले स्वेटर्स आणि त्याच्यावरती आपण भरतकाम करू शकतो. म्हणजे आत्ता या इथे आपण जो निळ्या रंगाचा करड्या रंगाचा धागा वापरला आहे त्याच्याऐवजी तर त्याच्याऐवजी लोकर किंवा सिल्कचा धागा घेऊन त्याच्यात जर आपण काही आपलं नाव लिहू शकतो किंवा दुसरं काही मेसेज त्याच्यावरती आपण करू शकतो म्हणजे शिवायचाच असतो तो याच्यावरती किंवा याच्यावरती चक्क तुम्ही प्रिंट करू शकता जर तुम्हाला व्यवस्थित त्याची जर माहिती असेल. आपल्याकडे एक प्रिंटर पण आहे जो याच्यावरती प्रिंट करू शकतो. आपण त्याचंही आधी एक प्रात्यक्षिक घेतलेलं होतं. त्या दोघांचं कॉम्बिनेशन आपण केव्हा तरी करून बघूया. आणि आता याच्यात कसं विणलं जातं ते बघा. आता हा धागा आहे खालचा, इथे त्याला इथे टेन्शन दिलेलं आहे. या टेन्शनप्रमाणे इथे लावलेलं आहे आणि ते मी गोल फिरवणार आहे. त्या पद्धतीने या इथे कांड्या वर खाली होऊन जे आपण हाताने विणतो त्याच्याऐवजी हे मशीनवरती विणलं जातं आता हे. आणि जसं आपण या इथे पुढे येऊ, सध्या आपण पी मोडवरती घेतलेलं आहे. त्यामुळे पुढे गेल्यानंतर ते पुढचे धागे ते विणले जाणार नाही आहेत, आपोआप ते सोडणार आहेत आणि मग आपल्याला उलटं फिरवायचं आहे. तर हे पांढरं इथे आलं की आपण आता हे उलटं फिरवणार. उलटं फिरवल्यावरती त्याला गाठ बसेल तिथे आणि आपल्याला ते इथे पुन्हा चालू होईल त्याचं पुढे उलटं. आपण आता दुसरी बाजू येईस्तोवर ते खूप जोरात फिरू शकतं. मी या इथे आत्ता त्याला नीट धरलेलं नाही आहे म्हणून मला जोरात फिरवता येत नाही. आता मी ते नीट धरतो आणि तुम्हाला खूप फास्ट आहे मशीन, खूप म्हणजे खूप फास्ट आहे. आता हे जे आहे हा स्पीडसुद्धा खूप कमी आहे. आता इथे संपलं. इथे मी पुन्हा आता रिव्हर्स आणि फॉरवर्ड असं जे आपल्याला करायचं आहे त्या पद्धतीने आपण करत आहोत या इथे. आता मी हे छान पकडलेलं आहे. जोरात फिरून तुम्हाला दाखवतो. हा सुद्धा स्पीड कमी आहे, खूप जोरात या इथे होईल. पांढरं झालं इथे. पुन्हा आता हा उलटा फिरवायचा आणि अशा पद्धतीने हे एक लेअर. आणि या इथे मगाशी तुम्ही काउंटर बघितलं, तुम्हाला आठवत असेल 8 होता. आता तो पुढे जाईल, आणखीन पुढचा काउंटर याच्यावरती येईल. इथे टेन्शन आपलं म्हणणं धागा निघाला होता, पण इथे खालती व्यवस्थित घेतली नाही. आता मी सेटिंग चेंज करतो आणि टी वरती जातो. म्हणजे ट्यूबमध्ये कसं गोल गोल फिरता येईल आणि बघता येईल आपल्याला, त्याची एक जाणवेल. आता हे थांबणार नाही. हा जो मध्ये ओपन झाला होता तो राहणार नाही. अशा पद्धतीने आपण करून त्याच्यावरती म्हणजे तो आता हा जो इकडे ओपनिंग मिळणार आहे आपल्याला, ते ओपनिंग आपल्याला आपला हात त्याच्यामध्ये लावण्यासाठी वापरता येईल. हे बघा, आता या इथे पूर्ण गोल फिरलं गेलं, थांबलं नाही. आणखीन मी 2 राऊंड मारल्यानंतर तुम्हाला दिसेल की ते कसं बाहेर येत आहे आणि एकच हात आपला तयार होणार आहे. कारण आपण आत्ता दोन्ही बाजूला ते ठेवलं नव्हतं. नाही तर दोन्ही बाजूला जर आपण तसं केलं तर एक हात आपला तरी छान तयार होतो. हे बघा, आता हे मधले जे आहेत
ते धागे आपले होत नाही आहेत. बघायला लागेल तिथे का त्यांचं अर्थ आहे आपल्याला ते. पण एक आपली सुंदर शिवण तयार झालेली आहे. खालच्या भागात आपलं नव्हतं त्यामुळे तिकडे ते धागे येत नाही आहेत. हा जर आता आपण धागा उचलून या इथे जर घातला आणि हा इथे ठेवला तर पुढच्या वेळेला आपल्याला तिकडेही छान प्रकारे शिवण होताना बघायला मिळेल. आता आपण पीमध्ये असल्यामुळे हे एकाच ठिकाणून आपण ठेवणार आहोत. डायरेक्शनला दुसऱ्या डायरेक्शनला फिरवणार नाही आहोत. अशा पद्धतीने किती सोपं पद्धतीने हे आपलं छान सुंदर आपला स्वेटर तयार होतोय बघा. आणि हे पूर्ण घट्ट आहे. अजिबात ही शिवण हलणार नाही आहे किंवा निघणार नाही आहे आपली. शिवण आपली जोरदार चालू आहे. अशा पद्धतीने आज एक आणखीन नवीन आपण लोकरीवरती काम कसं करायचं आणि छान छान स्वेटर्स कसे विणायचं याचंही एक प्रात्यक्षिक बघितलं. तुम्हाला आवडलं असेलच आणि असेच नवीन नवीन विषय आपण त्याच्यापुढे करत राहू. धन्यवाद.